हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संजय राऊतच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावाने पैसे घेतले, संजय निरुपम यांचे राऊतांवर गंभीर आरोप। संजय राऊतांबद्दल मनात आदर, दौऱ्यानंतर सांगली कुणाची हे राऊतांना आता कळालं असेल, सांगलीत उद्या निर्णयाची गुढी उभारू, विशाल पाटलांचं वक्तव्य। सांगली भिवंडीच्या जागेचा आग्रह कायम, सांगलीच्या जागेचा तिढा आज सोडवावाच लागेल, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। भुजबळांना विरोध होत असल्यानं नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण, शिंदे गटाकडून अजय बोरस्तेंचं नाव आघाडीवर, तर भाजपकडून राहुल ढिकलेंच्या नावाची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, गिरीश महाजनांसोबत भेटीनंतर रामदास पाटील सुमठणकरांची माघार, तर सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील, भागवत कराडांचा दावा। रावेरच्या जागेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, रवींद्र भैया पाटलांना रावेरमधून लोकसभेचं तिकीट, सूत्रांची माहिती। धाराशिवची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक, मुख्यमंत्र्यांची भेट घेत वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन करणार, पदाधिकारी धाराशिववरून मुंबईकडे रवाना। पुणे जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळचे उमेदवार 18 तारखेला अर्ज भरणार, शिंदे, फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी सुरू, कथित खिचडी घोटाळ्यात 70 ते 80 वेंडर्स, मात्र फक्त मला अडकवण्याचा प्रयत्न, कीर्तीकरांचा आरोप। चंद्रपुरात आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा, संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचाही धडाका, लोकसभेच्या प्रचारासाठी वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये आज सभा। बारामतीची लढाई स्थानिक पातळीवरच्या समीकरणांची, बारामतीत राहुल गांधी किंवा मोदी येणार आहेत का, बारामतीवरील फडणवीसांच्या वक्तव्यावर पवारांचा सवाल। बारामती तालुक्यातल्या दुष्काळी भागांची शरद पवारांकडून पाहणी, शरद पवारांकडून दुष्काळी भागांची पाहणी। सोलापुरात माकपचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा, मात्र प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर मध्यच्या जागेवर नरसय्या आडम यांचा दावा। एमपीएससी परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी नव्यानं आरक्षणाची निश्चिती केली जाणार। राज्यभरात पाणी टंचाईचं सावट, राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 35%, तर मुंबईचा पाणीसाठा केवळ 27%। राज्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र, निम्म्याहून अधिक राज्यात 1858 टँकरद्वारे पाणी पुरवठा, मराठवाड्यात भीषण परिस्थिती। बीआरएस नेत्या के कविता यांना दिलासा नाहीच, कथित दारू घोटाळा प्रकरणी राऊज एव्हेन्यू कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।